अंकिता मनाने खूप चांगली मुलगी आहे, प्रेमळ आहे आणि विशेष म्हणजे या जनरेशननुसार तिच्यातल्या ज्या क्वालिटीज आहेत त्या मिळणं खूप कठीण आहे. कारण की आत्ताच्या जनरेशनमध्ये ज्या मुली आहेत त्याच्या खूप वेगळी आहे ती. पाऊले तुझी घरास लागता, भान हरपते समोर पाहता. हो पाऊले तुझी घरास लागता, भान हरपते समोर पाहता. धुक्यात विरघळे चंद्रकांतीचा, तुझ्यात हरवते तुझ्यात राहते. तिळासारखा स्नेह, गुळासारखी गोडी, पवनरावांचे नाव घेते सुखी संसाराची जोडी. सुखी असावी जोडी. तुझ्यात राहता. रात सौख्य हे भरून वाहता, बहरून येऊन बना त्यात वाटेवरी मोगरा. सीतेसारखं चरित्र, लक्ष्मीसारखं रूप अंकिता मला मिळाली, हेच माझं कौतुक. क्या बात है. गोष्टीतच मम्मी पप्पाची आठवण येईल. खास म्हणजे माझी मम्मी माझ्या हेल्थसाठी, माझ्या तब्येतीसाठी खूप काळजी घेत होती. मला प्रत्येक गोष्ट खाण्यापासून सगळ्या गोष्टी मला हातात देत होती. या गोष्टीसाठी मला माझ्या मम्मीची खूप आठवण येईल आणि माझ्या पप्पाची पण खूप आठवण येईल, कारण ते प्रत्येक गोष्टीत माझी काळजी घेत होते. मला काय हवं, काय नको, माझ्या काय इच्छा आहे, त्या सगळ्या गोष्टीत माझी ते खूप काळजी घेत होते आणि प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष राहत होतं. त्याच्यामुळे त्यांची मला खूप आठवण येईल प्रत्येक पावलोपावली. सरसुखाची श्रावणी किनाचरावणी बहा, गुंतल्या दूर फिरुनी आज वेळाची बहा. सरसुखाची श्रावणी किनाचरावणी बहा, गुंतल्या दूर फिरुनी आज वेळाची बहा. बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे नावागणे, उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे. वाटतो आता, वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा, उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा. सरसुखाची श्रावणी किनाचरावणी बहा,
संसारिक मुलगी झाली, घराला धरून चालणारी, आईवडिलांचं ऐकणारी आणि मीपणा किंवा आपलेपणा कुठं जिथे तिथे लावणारी अशी मुलगी बिलकुल नाही आहे. घरातल्यांनी सांगितले त्या सगळ्या गोष्टी ऐकणे आणि फॉलो करणे आणि घरातल्या सर्वांचा मान सन्मान ठेवणे आणि आपल्या लोकांना, घरच्या लोकांना काय पाहिजे काय नाही पाहिजे आल्या गेल्याचं सगळं कळणे, या सगळ्या क्वालिटीज तिच्यामध्ये खूप चांगल्या आहेत. अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे. अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तम् उपास्महे. अगजानन पद्मार्कं गजाननम् अहर्निशम् अनेकदन्तं